या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत छान अशी मस्त भेंडीची भाजी आणि पोळी, तेही अगदी 10 मिनिटात। तर चला, मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, काहीच तिखट नाही आहेत ह्या। आणि त्यानंतर इकडे छान अशी भेंडी बारीक कट करून घेतलेली आहे। तर हे भेंडीचे समोरचे जे टोकं जे असतात ते कोणी कोणी काढून टाकतात हे, पण मी नाही काढले, मी काढत पण नाही। तर छान लागतात खायला पण ते, त्यामुळे मग मी काढत नाही कधीच। तर इकडे लसूण सोलून घेतला, भेंडी कट करून झाली, त्यानंतर लसूण सोलून घेतला आणि छान असा बारीक कट करून म्हणजे कुटून घेतला। तर हा छोटा खलबत्ता होता माझ्याकडं, मोठा घासायला पडलेला होता, तर छोट्या खलबत्त्यात घेतली मी कुटून। आणि इकडे कुटून झालेला आहे, कढई ठेवली गरम करण्यासाठी, थोडंसं ऑइल टाकलं, त्यामध्ये थोडंसं टाकलं, जास्त नाही टाकलं, कारण थोडंसं टाकलं तरी पण भेंडीला थोडंसं 5-1 मिनटं झाकून ठेवलं की तेल सुटतं। तर इकडे मग जिरे मोहरी, पहिले मोहरी टाकली, नंतर जिरे टाकले आणि त्यानंतर थोडीशी 1 चमचा तीळ टाकले। तिळाने ना भाजी छान होते। बारीक लसूण कट केलेला लसूण घालून घेतला आणि त्यानंतर छान अशी बारीक कट केलेली हिरवी मिरची आतमध्ये घालून घेतली। हिरवी मिरची तळून झाल्यानंतर छान असा कलर आलेला आहे बघा, लसणाला छान कलर आला। त्यानंतर मग लाल तिखट घातलं, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद घातलेलं आहे। हे असं प्रमाण टाकून छान कलर येत होता भाजीला बघा। आत्ता भाजीला कलर किती छान दिसतोय बघा, कारण हा सर्व ना तळून घेतला आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलं होतं, पण ते दाखवलं गेलं नाही, स्किप झालं माझ्याकडनं, तर असो। आणि त्यानंतर टाकली भेंडी, तर भेंडीचा किती मस्त असा ग्रीन कलर आहे बघा, तर छान कलर आलेला आहे। आणि त्याच्यामुळेच मी लाल तिखट कमी टाकलं थोडंसं आणि हिरवी मिरची जास्त वापरली, तर त्यामुळं। तर बघा आता थोडी शिजत आल्यानंतर भेंडीचा कलर किती छान असं झालेला आहे। आणि मी ना अगोदर थोडंसं फिल्टर वापरलं होतं, पण मला काही एवढं योग्य वाटलं नाही, तर मग इकडे पीठ मळवण्यासाठी घेऊन ठेवलं होतं आणि इकडे मी भेंडीची भाजी करत इकडं पण माझं पोळ्यांचं काम चालू होतं। तर पोळ्या बनवून घ्यायच्या होत्या मला, तर हे बघा पीठ इथं मळवून ठेवलेलं आहे हे, आणि तेल वगैरे वाटीत घेतलं होतं मी छोट्या एका, कारण पोळ्या मला कमीच करायच्या होत्या। तर इकडे भेंडीची भाजी झालेली आहे, 2 जणी जेवणाऱ्या होत्या आज, तर त्यांना दिवसभरासाठी 5-6 पोळ्या, तरी पण पीठ जास्त झालं होतं, तर पोळ्या करून घेतल्या। आणि त्यानंतर तवा वगैरे ठेवून घेतला होता अगोदरच मी, पोळी पटकन लाटली, एकीकडनं भाजी ठेवली आणि छान असे पोळीला ना मस्त असे डॉट्स पडलेले आहेत बघा। तर अशी पोळी छान लागते खायला पण, सगळ्या साईडनं पोळी भाजलेली होती। आणि एका प्लेटमध्ये साराला दिली पोळी आणि भेंडीची भाजी, तर तिला ट्युशनला जायचं होतं। चला बाय।